काय चॉकलेट घसा दुखतोय हो इकडं. मी आणून देते ना. काय पेढा घसा इकडं. हात बदलू का दे ना. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आपल्या वेअर हाऊसची ओपनिंग प्लस आपल्या गाडीची डिलिव्हरी सेम डे ला घेतोय, म्हणजे बर्थडेच्या दिवशी. तर आम्हाला आता त्याचीच तयारी करायची. आपली मोठी गाडी सुद्धा सर्व्हिसिंगला गेलेली आहे. तिचे सीट कव्हर वगैरे पण आज आम्हाला चेंज करायची आहे, कारण खूप दिवसापासून पॉलिथिन होती तिच्यावर, जी आम्ही रिमूव्ह केली नाहीये, ती करायची आहे. भरपूर सारे काम आहे. तर अरविंद पण आहे आज माझ्यासोबत सगळे काम करू लागायला, आणि आम्ही अशी लिस्टच बनवून घेतलेली आहे. तर वायफायचं काम पण करायचंय, बलून पण आणायचे, पार्टी पॉपर आणायचे, ती गोल्डन पट्टी आणायची, लॅपटॉपचं काम करायचंय, आणि हे पैसे द्यायचे ते पण लिहून घेतलंय. पर कार सीट कव्हर, हार आणायचा आहे बाईकसाठी, कारसाठी, पूजाचं सामान आणि पेढे. अजून काही राहतंय का आरोही? सांगून दे मला आताच. नाही काहीच नाही राहत. पेढे ते अजूनच आणून ठेवायचे ना. आणून नाही, त्याला ऑर्डर देऊन टाकतो ना आम्ही. पेढे लागतीलच ना, कारण बर्थडेचे अरे बर्थडेचं काय, आपण ते डेकोरेशन करतो तिथंच बर्थडे करून टाकू. हा, बर्थडेचं काही डेकोरेशन लागत नाही. हा, तिथंच वरती करून टाकू बर्थडे. नाही नाही, आता वरतीच, इथून पुढे सगळे बर्थडे वरतीच, सगळं प्रोग्राम वगैरे वरतीच. ते वेअर हाऊस नाही असं समज, ते पार्टी हाऊस आहे आपलं, तेवढं तिथंच सगळं पार्टी बिर्टी सगळं तिथंच. तर अरविंद आणि मी बाहेर आलो होतो. बाहेरचं आम्ही पहिलं काम लिस्ट मधलं कम्प्लीट केलंय. एका ठिकाणी पैसे द्यायचे होते, ते पैसे देणं झालेले आहे. आता आम्ही लॅपटॉप रिपेअर करायला टाकायला चाललेलो आहे. तर आमच्या 7-8 कामांमधलं 2 कामं कम्प्लीट झाले. पहिले तर पैशाचं, आणि आता लॅपटॉप द्यायचं होतं एका ठिकाणी रिपेअरला. तर लॅपटॉप सुद्धा आता रिपेअरिंगला टाकून दिलेलं आहे. आता आपण अजून एका ठिकाणी पैसे द्यायचे, तिथं पैसे देऊ, आणि त्याच्यानंतर मग गाडीचे सीट कव्हर बघायला जाऊ. सिटीतले बलून वगैरे घ्यायचे. हा, ते बलून वगैरे पण घेऊन येऊ सिटीतूनच. तर आम्ही ना गाडीचे सीट कव्हर बघायला आलेलो होतो. सध्या तर आपल्या गाडीला सीट कव्हर नाहीये, आणि अशी दिसते गाडी आपली. एक सीट कव्हर काढला आम्ही ना, तर असं आहे कंपनीचे. आणि भाऊचं म्हणणं चाललंय की ते सीट आहे ना खराब होता खूप जास्त, सीट कव्हर नसलं तर, कारण कंपनीचं ओरिजिनल भेटत नाही तसं. मला वाटतं घ्यावं टाकून सीट कव्हर. 11,500-12,000 चालले. बाहेर पण तेवढ्यालाच भेटतील, बाहेर अजून हेवी रेट भेटत. पण भाऊ म्हणतो कंपनीचे चांगले असतात, घेऊ मग कंपनीचेच टाकून. काय मी बाहेरचे सगळे कामं करून आता शॉपमध्ये आलोय. हे बघ, शॉपमध्ये नवीन स्पीकर आणलं. ते शॉपमधलं लय मोठं होतंय ना, ते चेंज करून टाकायचं आहे. आणि आरो इकडे ऑनलाईनची ऑर्डर वगैरे घेत बसलेली आहे. तो दुसरा मुलगा रे, तो नाही आला का आज? तर पार्सल पॅक वगैरे पण करून टाकलेले आहे ऑनलाईनचे. सगळे कामं करते, हुशार झाली आता. प्राऊड ऑफ यू. आम्ही आता घरी चाललो होतो ना, तर मस्तपैकी आरोईला सँडविच खायची होतं, दाबेली खायची होती. तर आरोई सँडविच दाबेली सगळं खाणार आहे, आणि मी रगडा खाणार आहे. आणि मला ना हर्षद खूप दिवसांचं बोलायचं, इथे सँडविच खूप छान भेटतं आणि दाबेली पण खूप छान भेटते, म्हणून मग आज फायनली आम्ही नाकावर उमटलं ते हे याचं. हे ना. आणि आता हर्षद पण आलाय. घे हात धुवून घे एकदा. टेस्टी का रे? हो. सँडविच पण सांगितले. अरे कुटुंब कुटुंब खाऊन पण घेतलं. मी आणलं होतं माझ्यासाठी, यांनीच खाल्लं. मी थोडं थोडं घ्या म्हणलं होतं, तुम्ही एक एक उचलले. हा, काय काय खाल्लं लक्षात दे ना. काय काय खाल्लं? रगडा. रगडा खाल्ला. हा, आता ते हे खाल्लं, ब्रेड वडा. ब्रेड वडा. आणि मी दाबेली खाल्ली, आणि आता सँडविच खाणार आहे तुमच्यासोबत. हर्षद आहे ना, खाता खाता मस्त तिकडे गेला. तिथे एक गाडी लागते ना ब्रेड वड्याची, तिथून ब्रेड वडा कसा बनवता त्याचा लगे डिटेल व्हिडिओ घेऊन आला. तू घरी जाऊन ट्राय करणार आहे काय कसं बनवायचा? हा, लग्न झाल्यावर काम येईल तुला. आम्ही सगळं एवढं काही खाऊन घेतलंय, घरी जाऊन आता काही जेवण जाणार नाही, आणि मम्मीचं परत शिवाय ऐकावं लागणार आहे. अरे पटापटा आवर ना. तू तिकडे व्हिडिओ काढायला पाठवला होता ना, मग त्याच्यामुळे राहिलं. मग स्पीड मध्ये का? आणि हर्षद आहे ना वरचा स्पीकर घेऊन चाललाय, जे शॉप मध्ये होतं पहिले ते आता घरी लावायचंय. आणि हे माऊस पॅड आहे, नवीन माऊस पण आणलंय मी. लॅपटॉप पण रिपेअर करून आणलं ना आज. हे डेकोरेशन भारी वाटतंय बाहेरचं. हो, तू केलं मग. लॅपटॉप रिपेअर करून आणलंय. मिस्टर DIY मधून आहे ना, मी मस्तपैकी माऊस पॅड आणला होता, जो की मला खूप आवडला होता.
आणि तो बसतो पण लय भारी, ग्रिप लय भारी त्याची. असं मस्त इथं लॅपटॉप ठेवायचं. मी लॅपटॉपला पण स्टिकर घेणार आहे लवकरच. आणि तुम्हाला माऊस दाखवतो, माऊस खूप भारी आहे. पहिले होता माऊस, पण म्हटलं जरा भारीवाला माऊस घेऊ. हा माऊस खूप भारी आहे. असा कसा आहे तो? लाईट लागते परत त्याच्यात. ते बघा, असा लाईट लागतो त्याच्यात. ग्लो करतोय तो लाईट. भारी वाटेल वर्क करायला. आणि वॉलपेपर पण बघा किती भारी आहे कारचा. मस्त वरती ना आम्ही स्पीकर लावून दिलेला आहे आता. अरे आता हळूहळू आपल्याला वरतीच बसायची सवय लागल आहे ना. वरती एकदम भारी वाटतं. तर आता आहे ना खूप जास्त भूक लागली आहे. तर बघू आता काय स्वयंपाक झालेला आहे आणि जेवण करून घेऊ. खोलो खोलो खोलो, नाही घाबरलो मी. आणि या दोघींच्या काय गप्पा चालू आहे? काय इम्पॉर्टंट एवढ्या गप्पा चालू आहे? साडी घ्यायची अशी. आता स्कूबी बघ माल कशी चावली इथं. दाहो दिसत पण नाही. दिसत नाही ना. बारीक चावली असेल एकदम. बारीक आणि काल तू काहीतरी खोडी केली असेल. खोडी नाही, बाहेर ओढत होतो. आऊ, अशी गेले. चुप रे बाबा, तू चुप रे. आणलं तिला खाली. ठीक आहे इथं. कुठं गेली ती? लगेच झाली, तिला भेटलो नाही. म्हणजे आपली ऑडियन्स नाही भेटली. स्कूबी ऐ चपत दुबी, स्कुबडू ऐ दुबलू दुबलू. लहान लहान मुलांना आहे ना हर्षद स्कूबी खूप जास्त आवडते. हो का? ते बघ कशी शेपूट हलवती. दुबी 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 चपलाई दुबी दुबी दुबी. चपलाई. चॉकलेट आणायचे आणि मम्मी ना जाऊ नाही देते. हर्षदला झाडू मारतीये. जाऊ दे ना का मम्मी चॉकलेट आण. चॉकलेट घसा दुखतोय हो इकडं. हे जाय रे हर्षद, धर हे पैसे घे. अगं गादी पैसे मी देतोय ना. हे काय नाही पैसे नाही, पैसे ठेव. धर हे. घासाची गोळी. बरं घशाची गोळी आणायची माझी. मी आणून देते आणि इकडं. नाही मी आणून देते ना. अगं खरंच घशाची गोळी आणायची. मी आणून देते. अरे शपथ घेऊ का? अरे शपथ, अरेची शपथ, अरेची शपथ. मेली स्कूबीची शपथ वाटलं. करे अरेची. काय कशाची गोळी मी आणून देते. नाही तू थांब, आम्ही जातो ना. पण तू इकडे हो ना का? दोघांना झाडू ठेवायला एक दोन. जाऊ दे ना ग. अगं पेढा नाही ते लेदच झालं पेढा. काय पेढा घसा इकडं. ती घाण पेढा असतो बरं का तो, त्याच्याने ते असं घाण. आमची पॅन्ट आहे बघ. आमची पॅन्ट. हात बदलू का दे ना. बिचारी मम्मी. त्याची कशी खराब झाली ती. तुझी ही कंपनीची तशी ते. ही पहिलं डॅमेज आहे त्याची, म्हणजे झाली ऑलरेडी डॅमेज. तुमचा अजून डॅमेज कर. चड्डी. राहू दे ते. हा फॅशन. तू बरा. असं आपण डिझाईन करू तुझी एखादी पॅन्ट. या कंदीने आता हीच करा. आणि काहीची खराब आहे. नाही तर लय भारी डिझाईन केली असते त्याच्या पॅन्टला. आता जेवण करा रे बाबा, नंतर करा ते डिझाईन. मग जेवण केलं पेढे आणून देशाल का आम्हाला? पेढा आणून देते. याला लगे आज काही पाया दुखत नाही, त्या दिवशी तिकट सांगितलं होतं लय लगे आलो टेन्शन. कधीच त्या माग बरं जेवायला काय केलेलं आहे? बस जेवायला भेंडीची भाजी, आवडीची भाजी तुझ्या. तर मी आता आहे ना आरोही, हर्षद आणि मम्मीला आहे ना एक प्रश्न विचारणार आहे. जे कोणी उत्तर देईल ना ते विनर होईल बरं का. हा तिघांना पण प्रश्न विचारणार आहे, उत्तर द्यायचं. मम्मीने काहीतरी काम लावून दिलं. उच्चन. हा चला हे बघा. एका पोराची वय आहे ना 20 वर्ष आहे आणि त्याच्या भावाची वय आहे ना त्याच्या अर्धी आहे. हा म्हणजे त्या पोराचं नाव समजा ऋषी आहे. हा आणि त्याच्या लहान भावाची वय आता अर्धी आहे. हा म्हणजे त्याचा भाऊ 20 वर्षाचा आहे, त्याचा भाऊ आता 10 वर्षाचा आहे. आता ऋषीची वय 40 वर्ष आहे, तर त्याच्या लहान भावाचं वय काय आहे लवकर सांगायचं. 5 4 3 2 1 0. कस काय 20? 30 वर्ष. मग हारला ना, हारला ना तू, हारला ना. आणि तू कस काय 20 म्हणली? तो 20 वर्ष वाढला आणि आज कस काय 10 वर्ष. मग तुम्ही डायरेक्ट अर्ध वय करून टाकलं त्याचं. मम्मीला नाही कळालं वाटतं. कळालं का? हे बघ मला सांग,
मी 20 वर्षाचा आहे तेव्हा हर्षद 10 वर्षाचा आहे. हर्षद 10 वर्षांनी लहान राहील ना. मी 40 वर्षात झालो तर हर्षद 30 वर्षात राहील ना. 20 वर्षाचा कसं करेल? 20 वर्षात थोडी लहान आहे हर्षद, 10 वर्षांनी लहान आहे. आणि आज आमच्या घरी भेंडी बनलेली आहे आणि सोबतच ही हिरवी भाजी. काय हिरव्या भाज्या शोधून आणता मम्मी आणि आरोही काय माहिती. तुला लय व्हिटॅमिनची कमी आहे म्हणून. तरी पण मी खाणार तर भेंडीच आहे. हर्षद तू काय प्रश्न विचारणार होता? पहिले एग आला का काय मुर्गी आली? एग आलं. कस काय? आपण सकाळी काय खातो? ऑमलेट. आणि रात्री काय खातो? चिकन. तर पहिले एग आलं आणि नंतर चिकन आलं. मग सगळ्यात पहिले कोण आलं? एग आला का कोंबडी आली? तेवढंच सांग. एग आलं. एग कस काय आलं? तू विचारला की फक्त तेवढंच सांग म्हणून तेवढंच सांगितलं आम्ही. शिल्लक प्रश्न विचारायचे नाही. तुझ्या प्रश्नाचं उत्तर भेटलं. तू सांग, तू विचार आता. तू विचार. बरं तुझ्याकडे काय उत्तर होतं तुझ्या प्रश्नाचं? आणि तू? मम्मी तू विचार का काही प्रश्न झाला? विचारलं मम्मीने काय विचारलं प्रश्न? शाळेमध्ये महात्मा गांधीचा फोटो कशाला लावलेला असतो? हर्षद सांग रे, शाळेत महात्मा गांधीचा फोटो कशाला लावलेला राहतो? आरोही आणि तू सांगायचं. मी सांगू का? हा चल सांगू दे पहिले. हा सांग रे. ते हे कोण आहे ते? मला लक्षातच नाही ते. फ्रीडम फायटर आहे त्यामुळे. फ्रीडम फायटर. नाही तुझं लॉजिकली प्रश्न बरोबर आहे पण त्याचं लॉजिक वेगळं आहे. काय? लावलेला राहतो. नाही भिंतीला लावलेला राहतो. नाही, फिरायला. खिळ्याला टांगलेला राहतो. तू वापस भर. भिंतीला लावलेला राहतो. बरं, एका तळ्यात हत्ती पडला तू वर कसे हा एका टाळ्यात तू पडूच नाही शकत. पडला तर कसा वरील? सांग ना. पायाने. नाही तू सांगा रे. वल्ला होईल. पायाने बनवतो ना. पायाने बनवतो आता यार. तू ड्रामात पडला तू वर वल्ल होण्याची अशी ना. पायाने तर येईल सगळ्यात पायाने आता. पण ते तळ कोरडं असलं मग. मग काय कोरडा येईल. कॉमन सेन्स आहे. आता तू विचार आता. नाही बाबा माझ्याकडे नाही. तिला उत्तर पण नाही सांगतायत आणि प्रश्न पण नाही विचारतायत. तू विचार. तारावर 10 पक्षी बसलेले होते. तार कळतो ना. हा. एका तारावर 10 पक्षी बसलेले होते. आणि त्यातल्या एका पक्षाला खडा मारला तर खाली किती राहिले? खाली किती राहिले? एक. एक हा एक राहिला. नाही कस काय? खाली तारावर किती राहिले का? खाली किती राहिले? तारावर किती राहिले? 9. राहूच शकत नाही. एखाद्याकडे मारला तर सगळे उडून जातात. जातील ना बाकी. मोये 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 मोये. आता तू विचार. तू विचार नका. मला नाही येत. दाराची टर्न आहे आता. हा एका वनातून एक हत्ती गेला तर खाली किती राहतील? 0. कस काय? एका वनातून एक हत्ती गेला वनात राहील. वनात एकाच वनात राहील ना. चुप रे 50 राहतील. आता माझ्या बस को आहे. एका वनातून तू एक हत्ती गेला. एका वनात एक म्हातारी गेली. हा. 2 भाकरी नेलत्या सोबत. हा. तर एक भाकर ती ना चुकला तुझा प्रश्न. आजी वनात गेली ते एका वनात नाहीये. चुकला मम्मीचा प्रश्न. तिला पण काही येत नाही. ती लहानपणी असं काही खेळलीच नाही वाटतं. ढ होती ढ शाळेत. अरे आजी वनात गेली. मग आजीने 2 भाकरी नेलत्या. एक आजीने खाल्ली एक कोणी खाल्ली? सांग. आजी. नाही सांगा. आजी वनात गेली ती 2 भाकरी नेल्या होत्या. एक आजीने खाल्ली दुसरी कोणी खाल्ली? पक्षी. सांगू का? पक्षाला एक भाकर कस काय टाकू? सांगू का? आवेल देऊ ना आपण चायले. अरे चॅलेंज देऊन काही चॅलेंज होणार नाही त्याचं. सांगू का कोणी खाल्लं? तिच्या नातीने. कस काय? आजी व नात गेली. मोये मोये. अरे यार. एक पण प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तुम्ही. तर आता ना अभि पण आलाय शॉप मधून आणि अभि ना काही नारळ घेऊन आलाय का रे? माझ्यासाठी आणले काय? आणि येडत एक संपलेलंच घेऊन आलं. हे बघ भाऊ पाणी आहे याच्यात. हे कस काय संपलेलं आहे का याच्यात पाणी? अरे ते आरोहीच्या आईने आणले होते ते. आरोही तर किती वेळ फेस वॉश करते काय माहिती. दिवसातून मी 2दाच फेस वॉश करते फक्त. आणि अभि तू रे? एकदा पण नाही. सेम मी पण. मनात असलं तर करतो 2-3 वेळेस, नाही तर एकदा पण नाही करत. हप्त्याभरात एखाद्या वेळेस मूड झाला तर एखाद्या दिवशी करतो. लयच मनावर घेऊन 3-4 वेळेस
आणि नंतर करत पण नाही. एंड काही आता वेळ झाली आहे ब्लॉग या ठिकाणी एंड करायची. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आणि ब्लॉग आहे ना माझे सध्या आरू एडिट करते, कारण मी कसं थोडं थकून वगैरे येतो, त्याच्यामुळे आरू मला हेल्प करते ब्लॉग एडिट करायला. आणि कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आणि आरूची एडिटिंग आवडते का ते सुद्धा कमेंट करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर.